तुम्ही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला 100 जन्म कळणार नाही. तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची मला एक ट्विटरवरती पोस्ट सजेस्ट झाली, तर चला पाहूयात ती व्हिडिओ आणि यावरती तुमची मतं काय आहेत हेही जाणून घेऊयात. डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीसांना कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती ना. आज त्यांची जी घसरण झालेली आहे त्यांच्या आयुष्याची आणि राजकारणाची आणि प्रतिष्ठेची, बरं का, तुम्ही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला 100 जन्म कळणार नाही. शरद पवार साहेबांच्या डोक्यात काय चाललंय, कोण आहे काय नाही. 2019 साली सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं. आमच्या डोक्यात काय होतं ते पण झाले ना उद्धवजी मुख्यमंत्री. 2024ला हिंमत असेल तर वेळेत निवडणुका घ्या. मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर येतं हे जेव्हा समजेल तेव्हा फडणवीसांचा मेंदू काम करायचा बंद होईल. तर विजय चव्हाण सरांचं असं म्हणणं आहे की यांना कळाले नाहीत स्वतः बाळासाहेब ठाकरे, आणि हे लोकांना सांगतात की पवार कोणाला कळणार नाही. तुमच्या मालकाला पण कामाला लावायची ताकद आहे त्यांच्यावरूनच लक्षात घ्या संजूभाई. मला एक प्रश्न पडतो, आम्ही नेमकं काय करावं हे सांगा. राजकारणच सोडून द्यावं, राजकारण संन्यास घ्यावा. तर गोरक्षनाथ कोटकर सरांचं असं म्हणणं आहे की त्यांचं जाऊ दे, याला तरी कळतंय का पवार साहेबांच्या डोक्यात काय चाललंय ते. नाही. तर अजिंक्य यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला कळत असतं तर शिवसेनेच्या आरामात 15 जागा आल्या असत्या. हमारी बादशाही तो खानदानी है. म्युझिक